नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बी-एड ॲडमिशन प्रोसेस 2024-25 तर लिस्ट कधी लागणार आणि माझा नंबर लागेल की नाही. तर याबाबत अनेकांचे कॉमेंट्स होत्या किंवा प्रश्न होते, तर त्या प्रश्नाचं कंप्लीट आन्सर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे. तो पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकी लिस्ट कधी लागणार आहे आणि आपला नंबर लागेल किंवा नाही, तर याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. ॲडमिशन प्रोसेसबद्दलची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवर देत असतो. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, जाऊया आपण बी-एड ॲडमिशनच्या वेबसाईटवर आणि सद्यस्थिती बघूया. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी अजूनपर्यंत एक नोटिफिकेशन आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन एक्सटेंडेड अंटिल 28 जुलै 2024. म्हणजे सुरुवातीला जे नोटिफिकेशन देण्यात आलेलं होतं की 13 ते 20 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर 5 दिवसाचा अवधी वाढून दिला होता, म्हणजे 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं होतं. त्यानुसार उद्याची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणून अजूनपर्यंत जर ज्या कॅन्डिडेटनं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण उद्यानंतर ती डेट एक्सटेंड होणार नाही. का? तर फॉर्म प्रमाणापेक्षा जास्त आलेले आहे. तर सद्यस्थितीत बघूया आपण नेमके किती मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते. बघा, आपण खाली जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की न्यू रजिस्ट्रेशन झालेले आहे 48,707. म्हणजे 20 तारखेपर्यंत साधारणतः 40,000 रजिस्ट्रेशन झालेले होते. तब्बल आता या ठिकाणी 8,707 पुढच्या 5 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन वाढलेले आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन लॉक झालेले आहे जवळपास 43,772 आणि व्हेरीफाईड झालेले ॲप्लिकेशन 36,843. त्यानंतर इतर जे काही व्हेरीफाय व्हायचे राहिले असेल सीईटी सेलकडून, ते पण या 1-2 दिवसामध्ये आज आणि उद्या व्हेरीफाय होऊन जातील. त्यामुळे निश्चितच हा जो आकडा पकडून चला 48,707 मुलांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि जागेचा जर रेशिओ जर बघितला मित्रांनो आपण, तर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल 477 कॉलेजेस आहे ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणि 34,500 जागा आहे. तर त्या तुलनेमध्ये रजिस्ट्रेशन जास्त झालेले आहे. त्यामुळे आपल्याला या प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहणं खूप गरजेचं आहे. कारण जर आपण या प्रोसेसमध्ये कंटिन्यू जर राहिलो नाही, तर होऊ शकते आपला नंबर कट होऊ शकतो किंवा बाद होऊ शकतो. तर सुरुवातीला जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल टाकलेलं होतं सीईटी सेलनं, तर त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश करण्याचं सांगितलं होतं 26 जुलै 2024ला. तर बघूया आपण आता काही चेंजेस झाले का त्यामध्ये. तर यासाठी आपण या ठिकाणी ॲडमिशन शेड्यूलवर जाऊया आणि इथे आपल्याला ते पाहायला मिळेल. आणि हे बघा, खालचं जे नोटिफिकेशन आहे, तर या नोटिफिकेशनमध्ये हे सगळं डिटेल दिलेलं आहे. तर याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली जायचं आहे आपल्याला. याला थोडं झूम करूया आपण, म्हणजे दिसायला सोपं जाईल. बघा, सुरुवातीचं जे काही टेंटेटिव्ह शेड्यूल होतं, तर त्यामध्ये सांगितलेलं होतं त्यांनी की अल्फाबेटिकल जी मेरिट लिस्ट आहे, तर ती साधारणतः 26 जुलै 2024ला पब्लिश होणार होती. म्हणजे कालची जी तारीख होती. परंतु 5 दिवस अजून रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेंड केल्यामुळे होऊ शकते ती लिस्ट काल पब्लिश झालेली नाही, लक्षात घ्या. त्यामुळे अनेकांचे जे काही प्रश्न होते की बुवा ही लिस्ट का पब्लिश झाली नाही, तर या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी जी काही डेट वाढवून देण्यात आलेली होती, त्यामुळे या डेटला ते पब्लिश होऊ शकलं नाही. तर त्याच्यामुळे निश्चितच साधारणतः 5 ते 7 दिवस ही प्रोसेस अजून पुढे जाणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काही जर ग्रीव्हन्सेस असेल, म्हणजे तक्रारी असेल अल्फाबेटिकल लिस्ट बाबत, तर आपल्याला त्या ठिकाणी तक्रार नोंदवायची आहे. आणि तक्रार नोंदवल्यानंतर
त्याचं निराकरण करण्यासाठी त्यांनी 26 ते 29 हे 3 दिवस दिलेले होते. तर निश्चितच आता या ठिकाणी ही लिस्ट पब्लिश जर पुढे 5 ते 7 दिवसांनी झाल्यानंतर अजून ग्रीव्हन्सेससाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. म्हणजे तब्बल 10 दिवस ही प्रोसेस समोर जाणार आहे. त्यानंतर या 5व्या पॉइंट्समध्ये सांगितलेलं होतं की पब्लिकेशन्स ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर फर्स्ट राऊंड. फर्स्ट राऊंडसाठी जी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश करण्यास सांगितलं होतं त्यांनी 2 ऑगस्ट 2024 हे जे आहे एक्सपेक्टेड होतं की 2 ऑगस्टला पब्लिश व्हायला पाहिजे, परंतु तब्बल 10 दिवस ही प्रोसेस अजून समोर जाणार आहे. साधारणतः 10 ते 12 ऑगस्ट पर्यंत ही फायनल मेरिट लिस्ट फर्स्ट राऊंडसाठीची पब्लिश होऊन जाईल आणि ती लिस्ट पब्लिश झाल्यानंतर मित्रांनो लगेच नवीन शेड्यूल येईल आणि त्या नवीन शेड्यूलमध्ये पुढचे राऊंड कसे लागणार आहे आणि त्यासाठी ऑप्शन फॉर्म भरणे अतिशय गरजेचं आहे. कारण ऑप्शन फॉर्म जर भरले नाही तर कोणत्या कॉलेजला नेमका ऑप्शन आपण देणार आहे ते निश्चित होणार नाही. यासाठी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी परत थोडा वेळ लागणार आहे आणि त्या दरम्यान आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे आणि त्यानुसार कॉलेजचा क्रम टाकणे या गोष्टी कराव्या लागणार आहे. त्यामुळे पुढचं जे काही शेड्यूल कधी येणार आहे, काय येणार आहे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल. जसं सीईटी सेल हे शेड्यूल पब्लिश करेल तसा त्यावर आधारित व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची तात्काळ माहिती आपणास मिळून जाईल. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.